हिवाळा चालू आहे तर मार्केटमध्ये जरा जास्तच प्रमाणात हिरव्यागार भाज्या विकायला आल्या आहेत. म्हटलं चला तर मग आता पालकाची भाजी आणलेली आहे तर आज रात्रीचा बेत म्हणजेच डाळ पालक गरगटा बनवावा. कधी कधी काय होतं ना, असा डाळ पालक गरगटा खायला खूप छान लागतो. मग ती वाफवलेला भात असो किंवा तीळ लावलेली बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी, आठवड्यातनं एकदा जरी हा गरगटा मिळाला ना तर त्याची चव जरा थोडी वेगळीच असते बरं का. मनाला ना आतपर्यंत शांतता देते. जर तुम्हाला असा गरगटा खायचा असेल तर हाच व्हिडिओ पूर्ण पहा. आता एक जोडी पालक स्वच्छ धुवून घेतला आहे. आता इथे कट करून धुवून घेऊ नका, अगोदर पालक स्वच्छ धुवून घ्या. जर माती जास्त असेल तर पाण्यामध्ये जास्त वेळ ठेवा, जास्त पाण्यामध्ये, म्हणजे काय होतं, माती खाली जाऊन बसेल आणि पालक स्वच्छ होईल. आता इथे छान असा बारीक कट करून आपल्याला पालक घ्यायचा आहे. आता इथे पालकाची मी एक जोडीचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता. पालक व्यवस्थित कट झालेला आहे. आता इथे काय झाले होते, माझ्याकडून ना डाळ भिजायला घालायची विसरली होती. 15-20 मिनिटं जर डाळ भिजाय घातली ना तर डायरेक्ट तुम्ही कढईमध्ये शिजायला घालू शकता. पण जर आता डाळच माझी भिजाय घालायची विसरली तर डाळ तर शिजणार नाही आहे तशी. त्यामुळे मी इथे कुकरमध्येच पालक टाकून घेतला आणि त्याच्यामध्येच मी आता डाळसुद्धा टाकून घेणार आहे बरं का. चला तर मग मी इथे तूर डाळ एक मूठ घेतलेली आहे. आता तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जी डाळ आवडते ती घ्या. कोण चणा डाळ घेतं, कोण मूग डाळ घेतं, तर कोण तूर डाळ. मी इथे तूर डाळ घेतली आहे. पालकाच्या वर थोडे यावी पाणी, एवढेच पाणी घालायचे आहे आणि याचे झाकण लावून 4 शिट्ट्या काढायच्या आहेत. तर आता इथे मी ना एक खलबत्यामध्ये 10-15 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ घेतलं. मिठामुळं मिरची बारीक होते, बरोबरच ती काळीसुद्धा पडत नाही बरं का. त्यामुळे ना मिठाचा थोडासा वापर करा, पण लक्षात राहू द्या भाजीमध्ये पण आपण नंतर मीठ वापरताना जास्त वापरू नका. छान असं बारीक करून घ्यायचं. लसणाचे प्रमाण जास्त ठेवायचे, यामुळे काय होते, भाजीमध्ये त्याची चव छान येते. असे आपण भाजीमध्ये फक्त ठेसाच वापरतो, त्यामुळे लसणाचे प्रमाण जास्त असेल तर भाजीला चव अप्रतिम येते. कुकरसुद्धा थंड झालेला आहे. झाकण काढून पाहूया तर डाळ छान फुगून आलेली आहे. आता इथे मी एका झाऱ्याचा वापर करणार आहे आणि झाऱ्याने फक्त यातलं पालक आणि डाळ एका बाउलमध्ये काढून घेतली. छान अशी मॅशरने ह्याला मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे कशी एकजीव होईल आणि छान अशी मिक्स होईल. त्यासाठी तुम्ही पाहू शकता छान अशी मिक्स झालेली आहे. तर याच्यामध्ये ना बाजरीचे पीठ घातले आहे. आता इथे ना कोण बेसन पीठ घालते, कोण ज्वारीचे पीठ घालते, तर कोण बाजरीचे. माझ्या हाताला बाजरीचे आले, मग मी बाजरीचेच पीठ घातले. छान मिक्स केल्यानंतर थोडे पाणी घातले. असं करत करत मी साधारण इथे अर्धा ग्लास एवढे पाण्याचा वापर केलेला आहे. आता इथे आपला गरगटा छान असा बनवून तयार आहे. फोडणीची तयारी करूया. गॅसवर कढई गरम झाल्यानंतर 1 चमचा एवढं तेल टाकलं. अर्धा चमचा जिरे घालायचे आणि जिरे तडतडले की याच्यामध्ये आपण जो ठेचा बनवून घेतलाय तो घालायचा. हा ठेचा छान असा व्यवस्थित हलवून परतून घ्यायचा आहे. हलका ब्राऊन लसूण झाला की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची. हळदीमुळे भाजीला छान कलर येतो आणि शिवाय ते आयुर्वेदिक देखील आहे बरं का. त्याच्यामुळे हळदीचा वापर ही करायचाच असतो. बरोबर तुम्ही इथे हिंग घातले तरी चालेल बरं का. मी तेवढे घातले नाही, विसरले. गॅस फुल करा आणि पटकन आपला गरगटा वाता. छान अशी खमंग फोडणी बसते ना त्याला, त्याचा सगळीकडे वास असा छान पसरतो. मी आता इथे साधारण आणखी अर्धा ग्लास एवढे पाणी घातलेले आहे. गरगट्टा हा जास्त पातळही नसतो आणि जास्त घट्टही नसतो. माझा जरा जास्त घट्ट होता म्हणून मी अर्धा ग्लास पाण्याचा वापर केला. छान ह्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे आणि हलकीशी उकळी आली की इथे कच्च्या शेंगदाण्याचा कुट्टा घालायचा आहे. काहींकडे काय करतात, भाजी शिजाय घालताना आपण डाळ घातली त्यावेळेस 1 मूठ शेंगदाणे कच्चे घालायचे, मग कुट्टा घालायची गरज पडत नाही. पण माझ्याकडे ना मी कुट्टा घालते, त्यामुळं मी सवयीप्रमाणे तेच घातला. इथे थोडेसे बटर छान असे गरम केले. त्या बटरमध्ये ना थोडासा चॉप केलेला लसूण आणि मिरची पावडर घातली आणि तो तडका या भाजीवरती ओतून घेतला. छान असा भन्नाट रेसिपी म्हणून तयार झालेली आहे. तुम्हाला ही गरगटा कसा वाटला कमेंट्सद्वारे नक्की सांगा.